मला इतकंच सांगायचं आहे, जर बघणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात खोट असेल तर निरभ्र आकाश सुद्धा त्याला काळच दिसतं आणि अशी व्यक्ती पावसाचा आनंद घ्यायचा सोडून त्या भरलेल्या ढगांना कोसत बसते। आता हे प्रकरण सुद्धा असंच आहे। माझ्या आशिलांच्या दोन्ही पत्नी त्यांच्या संसारात सहखुशीनं राहत असताना त्यांना त्यांची ओळख निर्माण करण्याची इच्छा होण्याचा प्रश्न निर्माण होतोच कुठून? मुळातच या अशा कुठल्याही गोष्टी बोलून ही केस भरकटवू नये। माय लॉर्ड, मला असं वाटतंय की उगाचच कोर्टाचा मौल्यवान वेळ या सगळ्या गोष्टीत वाया जातो। मागील तारखेला माझ्या आशिलांना जामीन मिळाल्यापासून आजपर्यंत माझ्या विरोधी वकिलांना कोर्टासमोर कुठलाही ठोस पुरावा सादर करता आलेला नाहीये। माझी कोर्टाला विनंती आहे, या अशा व्यर्थ चर्चेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कोर्टानं जो काय असेल तो निकाल जाहीर करावा। बाजाल लय सहन केला या सूर्याला बी। आज या जगताप घराला संपूर्णच टाकणार का नाही बाबा? आपण पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जायचं, थोडं लांब गेलं ना रिमोटचं बटन दाबून बॉम्ब उडवायचं, मग हे घर उद्ध्वस्त झालं तरी चालणार आहे, नवीन घर बांधू, पण यंदा सोडायचं नाही। ओ साहेब, ओ साहेब, चला ना, चला साहेब। माझे वकील मित्र परांजपे यांना निकालाची इतकी घाई झाली आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधल्या काही गोष्टीही त्यांना इग्नोर करायच्या आहेत। मी कोर्टाला सांगू इच्छिते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये व्हिक्टिमच्या नखांमध्ये जे धागे आढळलेले आहेत ते जालिंदर निंबाळकर यांच्या पंचाशी मॅच झालेले आहेत युअर ऑनर, आणि ते रिपोर्ट मी सबमिट केलेले। सर प्लीज। युअर ऑनर, हा पंचा जालिंदर निंबाळकर यांच्या घरातून मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे हा पंचा फाटलेला आहे। बर, मग तो फाटलेला पंचा माझ्या आशिलांचा हे कशावरून? तेही सिद्ध होईल। माय लॉर्ड, हे सिद्ध करण्यासाठी मी लॉन्ड्रीवाले हरिप्रसाद यांना बोलू इच्छिते। परवानगी आहे। हरिप्रसाद सावंत, कसे आहात काका? बरं, मला सांगा, डॅडींच्या घरचे कपडे कधीपासून धुताय तुम्ही? बऱ्याच वर्षापासून। तुम्ही यांना कितपत ओळखता? म्हणजे यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये सांगू शकाल? हा, म्हणजे डॅडीनं वावगं खपत नाही, ते फार तापट आहेत। हे कशावरून म्हणताय तुम्ही? हे काय भांगतून कपडे धुतो काय तू? आमचा पंचा फाटलाच कसा? काय झालं? काही दिवसापूर्वी ह्यांचा फाटका पंचा कपडे धुण्यात आला होता। ह्यांना का वाटले की मीच फाडला, त्यामुळे ते माझ्यावर चिडले। हा बघा, हाच तो पंचा होता का? हा मॅडम, हाच तो पंचा होता। अजून किती खालची पातळी गाठशील नीच माणसा? बाज झाली, नाही तर हिच्या डोक्याचा बुगा करील, कळलं ना? ए प्रभाकर, गाडी काढ, बाजी पालटली, चल लवकर। तर तुम्ही हरिप्रसाद काका, मला एक सांगा, गावातून किती लोकांचे कपडे तुमच्याकडे धुवायला येतात? 50 घरातली कपडे धुवायला माझ्याकडेच येत असतात। ठीक आहे, मला एक सांगा हरिप्रसादजी, हा रुमाल कोणाचा आहे? ही ओढणी कोणाची आहे सांगू शकताय? मला माहित नाही। ही ओढणी तुमच्याच गावातल्या मुलीची आहे, जे तुमच्याकडे नेहमी कपडे धुवायला टाकतात। मला कसं आठवणार साहेब? जालिंदर निंबाळकरांचा फाटका पंचा बघून तो त्यांचाच पंचा आहे हे बरोबर आठवलं तुम्हाला? माय लॉर्ड, ज्या माणसाला परवा धुवून नेलेले कपडे आठवत नाहीत त्या माणसाला जालिंदर निंबाळकर यांचा पंचा व्यवस्थित आठवतो, याच्या मागचं लॉजिक मला तरी काय पटत नाही। कालिंदी मॅडम, तुम्ही अजून थोडं ट्रेन करायला पाहिजे होतं यांना। मिस्टर परांजपे, मॅडम, अजून माझं बोलणं झालेलं नाहीये, तुम्ही बसा।
माय लॉर्ड, या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसतेय. आज देखील माझ्या आशिलांना दोषी ठरवलं जाईल असा एक सुद्धा ठोस पुरावा या कोर्टासमोर सादर झालेला नाहीये. युअर ऑनर, जालिंदर यांच्या गुन्ह्यांचा पाडा खूप मोठा आहे. ह्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत युअर ऑनर, पण कारवाई कधीच झाली नाही. कारण हे नेहमीच पोलीस आणि यंत्रणांना मॅनेज करत राहिले. म्हणूनच मला वाटतं युअर ऑनर की सामान्य माणसाचा पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसावा म्हणून मी कोर्टाला विनंती करते की जालिंदर यांना फाशीची शिक्षा व्हावी. तुळजा, तुम्ही बसू शकता. परांजपे, तुम्हाला यावर काही बोलायचंय? माय लॉर्ड, माझे आशील हे निर्दोष आहेत. हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाजाचं काम करताना असे वाकडे तिकडे आरोप हे त्या माणसावर होतातच. पण त्यांच्यावर आरोप झाले म्हणून माझे आशील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत हे त्यावरून सिद्ध होत नाही. माझे वकील मित्र परांजपे सामाजिक कार्यकर्त्याचा मुद्दा आणणार याची खात्री होती मला. म्हणूनच पूर्ण तयारीनिशी आले मी परांजपे. युअर ऑनर, जालिंदर निंबाळकर यांनी त्यांच्या पत्नीचा खून केलेलाच आहे, पण त्या व्यतिरिक्तही त्यांनी 25 खून केलेले आहेत त्याचा हा पुरावा आहे.